15 वर्षांचा हा साहिल आहे आणि तो 10वीला आहे. त्याची परीक्षा जवळ आली होती आणि त्याचा दात अतिशय दुखत होता. त्याच्यामध्ये पस झाला होता, सूज आली होती ना बेटा, आणि तो माझ्याकडे आला आणि त्याची ट्रीटमेंट आपण आता केलेली आहे. आता तोच सांगणार आहे की त्याला किती दुखणं होतं आणि त्याला आता किती कम्फर्ट वाटतंय, कारण तो रात्री दोन्ही साईडने जेवला कॅप लावल्यानंतर. आणि त्याचा संदेश सुद्धा तुम्ही नक्की ऐका. तू सांगू शकतेस. स्टार्टिंगला मला खूप पेन व्हायचं आणि असं सुजल्यासारखं वाटायचं. मग मी डॉक्टरकडे आलो आणि हार्डली फर्स्ट डेलाच मला पेन झाला. पण नंतर डॉक्टरने खूप चांगलं ट्रीट केलं मला, परत कोऑपरेट केलं. मला उलटीसारखं व्हायचं आणि जेव्हा मला उलटीसारखं व्हायचं म्हणजे ते एक्सरे मशीन जेव्हा माझ्या माउथमध्ये टाकायचे तेव्हा त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे माझं माइंड डायव्हर्ट व्हायचं आणि मला वॉमिटिंग सारखं फील व्हायचं. आणि मग एक दिवशी डॉक्टरनी म्हणजे एक प्रेयर लावलेलं, हीच आमची प्रार्थना. तेव्हा माझं माइंड तिकडे डायव्हर्ट झालं. आय थिंक सो हार्डली 40 to 45 मिनिट्स कंटिन्युअसली. आणि तेव्हा ते अख्खं कॅपचं फिटिंग प्लस ते रूट कॅनलची पण प्रोसेस झालेली. म्हणजे हे डिटरमाइन करतं की कुठलं पण प्रेयर जर लावलं तर ते आपलं माइंड डायव्हर्ट करतं आणि त्यांनी ज्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत ते पण आय एम पॉसिबल अशा अर्थात येऊ शकतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आता माझा तो दात नीट आहे आणि आता मी पहिल्यासारखं दोन्ही साईडून खाऊ शकतो. तुला किती आनंद होतोय दोन्ही साईडने खाताना, बरोबर आहे ना? तू काय संदेश देऊ पाहतो तुझ्या वयाच्या मुलांना? की म्हणजे हलकसं जरी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जरी दुखलं तरी आपण डेंटिस्टकडे आलं पाहिजे, म्हणजे ते लवकर ट्रीट होईल आणि मग आपल्याला पुढे अजून पेन नाही होणार. आणि खर्च पण नाही होणार. मोठं